ओम गण गणपतये नमः. हर हर महादेव. संपूर्ण भारतातील प्रिय नागरिक बंधू भगिनींना श्रीयुत गणेश लक्ष्मी अशोक सांडगे यांचा नमस्कार. प्रिय बंधू भगिनींनो, शेअर बाजार गणेशवाणी चॅनलद्वारा सर्व बंधू भगिनींना गुंतवणूक साक्षर करण्याचा माझा हेतू आहे. तरी ज्या बंधू भगिनींना शेअर बाजार गुंतवणुकीतून श्रीमंत होण्याची मनापासून इच्छा आहे, शेअर बाजार गुंतवणुकीचे ज्ञान मोफत हवे आहे, अशा बंधू भगिनींनी अजूनही आपले चॅनल सबस्क्राईब केलेले नसल्यास लगेच करून बेल आयकॉन म्हणजेच घंटीचे बटन दाबावे ही विनंती. तर प्रिय बंधू भगिनींनो, सध्या आपण शेअर बाजार अभ्यासक्रम हे नवीन सदर चालू केलेले आहे. तर त्यात आपण काल पाहिले की शेअर्स म्हणजे काय. तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत शेअर बाजार म्हणजेच शेअर मार्केट. शेअर मार्केट म्हणजे काय मित्रांनो? शेअर मार्केट म्हणजे काय? आता मार्केट हा शब्द आपल्याला काय नवीन नाही. मार्केट म्हणजे काय? तर समजा आपण म्हणतो ती कापड मार्केट आहे, म्हणजे तिथं काय असतं तर कपड्यांची खरेदी करणारी लोक तिथं एकत्र येत असतात. म्हणजे त्या मार्केटमध्ये खरेदी करणारे म्हणजे आपण असतो आणि विक्री करणारा म्हणजेच कापड दुकानदार असतो. तसंच मित्रांनो, शेअर मार्केट म्हणजे काय? तर शेअर मार्केट म्हणजे अशी जागा, अशी बाजारपेठ जिथे कंपन्यांचे शेअर्स खरेदी विक्री होत असतात, असे ठिकाण म्हणजे शेअर मार्केट. तर मित्रांनो, शेअर मार्केटच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर आपल्या भारतात दोन शेअर मार्केट आहेत. पहिले शेअर मार्केट म्हणजेच BSE म्हणजेच बॉम्बे स्टॉक एक्सचेंज म्हणजेच मुंबई शेअर बाजार, आणि दुसरे स्टॉक एक्सचेंज आहे ते म्हणजे NSE म्हणजेच नॅशनल स्टॉक एक्सचेंज म्हणजेच राष्ट्रीय शेअर बाजार. तर मित्रांनो, BSE हे शेअर बाजार आपल्या आशिया खंडातील सर्वात जुना शेअर बाजार आहे. त्याची स्थापना 1857 साली झालेली. तर मित्रांनो, 1857 साली जेव्हा मुंबई शेअर बाजाराची स्थापना झालेली, तर तेव्हा तिथं काय होतं, तर ते एक वडाचं मोठं झाड होतं आणि त्या झाडाखाली आपले व्यापारी बंधू शेअर खरेदी विक्रीचे व्यवहार करत असत. म्हणजे ते काय होतं, असं पुरातन पद्धतीनं म्हणजे खरेदी विक्री करणारे असे बोली पद्धतीनं म्हणजे बोली लावली जायची. ह्या शेअरचा एवढा भाव असे बोली लावली जायची. परंतु आत्ता मित्रांनो, ऑनलाईनच्या जमान्यात शेअर मार्केटमध्ये आपल्याला जाण्याची गरज नसती. म्हणजे ते काम हे राष्ट्रीय म्हणजे शेअर मार्केट करत असतं. म्हणजेच काय, तर आपण एखादा शेअर्स खरेदी करतो आणि एखादा शेअर्स जेव्हा विक्री केलेला असतो तेव्हा तो आपण खरेदी करतो. म्हणजे खरेदी विक्रीचं जे मधलं माध्यम आहे ते म्हणजे शेअर मार्केट. म्हणजे दोघांच्या मधलं माध्यम म्हणजे शेअर मार्केट आहे. तर मित्रांनो, आत्ताच आपण पाहिलं की राष्ट्रीय शेअर बाजार आणि मुंबई शेअर बाजार. तर मित्रांनो, राष्ट्रीय शेअर बाजारची स्थापना म्हणजेच नॅशनल स्टॉक एक्सचेंजची स्थापना 1994 साली झालेली आहे. आणि जर कंपन्यांच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर मुंबई शेअर बाजारात म्हणजेच BSE मध्ये 5600पेक्षा जास्त कंपन्या आत्ता आहेत. आणि राष्ट्रीय शेअर बाजार म्हणजे हे आपल्या भारतातील सर्वात मोठं शेअर मार्केट आहे. तर त्याच्यात सुमारे 2671 कंपन्या लिस्टेड सूचीबद्ध आहेत. तर मित्रांनो, उलाढालीच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर राष्ट्रीय शेअर बाजारात इक्विटीमध्ये सरासरी आत्ता जर बघितलं तर 90,000 ते 1,00,000 करोडचे रोज व्यवहार सरासरी होत असतात. आणि 90,000 ते 1,00,000 करोडचे व्यवहार सरासरी रोज होत असतात. एवढी प्रचंड उलाढाल आपल्या राष्ट्रीय शेअर बाजारात होत असते. आणि मुंबई शेअर बाजारात म्हणजेच BSE मध्ये जर बघितलं तर रोज सुमारे इक्विटीमध्ये 5,000 ते 7,000 करोडचे व्यवहार होत असतात. तर मित्रांनो, आत्ताच आपण बघितलं की शेअर मार्केट म्हणजे काय. तर मित्रांनो, आता आपण उद्या असंच पाहणार आहोत. तर शेअर मार्केटमध्ये दोन प्रकार असतात. प्राथमिक शेअर बाजार म्हणजेच प्रायमरी मार्केट आणि सेकंडरी मार्केट. तर प्रायमरी मार्केट आणि सेकंडरी मार्केट म्हणजे काय हे आपण उद्याच्या अभ्यासक्रमच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आत्ताच तुर्तास आपल्याला शेअर मार्केट म्हणजे काय हे कमी शब्दात आत्ता आपल्याला मी सांगितलेले आहे. तर मित्रांनो,
हा व्हिडिओ शेअर मार्केट म्हणजे काय हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा. कोणतीही अडचण किंवा समाधानी असाल तर कमेंट करा. तसेच आपल्या आप्तेष्टांना आपल्या चॅनलवरील सर्व व्हिडिओ शेअर करा. तसेच मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर अजून आपले चॅनल सबस्क्राईब केलेले नसेल तर लगेच करावे ही विनंती. भारत माता की जय.